कुणबी प्रमाणपत्र 17 सप्टेंबर पासून द्या. मराठा आरक्षण आंदोलकांची मागणी. जरांगेंकडून महायुतीला आठवडाभराचा कालावधी. देशभरात होणार मतदार याद्यांची पडताळणी. निवडणूक आयोगाची 10 सप्टेंबरला महत्त्वाची बैठक. अमिताभ बच्चनला अचानक आठवले मराठीचे उपकार. फेसबुकवर पोस्ट करून व्यक्त केला मराठी शिकण्याचा मनोदय. मुंबई लोकलचा चेहरा बदलणार. लवकरच रुळांवर धावणार एसी वंदे मेट्रो. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सचिन. विश्वसनीय सूत्रांची जय महाराष्ट्रला माहिती. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाल्याचंही वृत्त. भारतानं चौथ्यांदा हॉकी आशिया कप जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा 4-1 पराभव. विजयासह भारताला 2026च्या विश्वचषकात स्थान. आमदार गोपीचंद पडळकर यांचा इशारा. धनगरांना कुठं काय वापरायचं हे चांगलं कळतं. मनोज जरांगेंनी योग्य तो अर्थ समजून घ्यावा. लालबाग राजाच्या विसर्जनाला उशीर. बाप्पाचे भक्त गणेश मंडळांवर नाराज. सोशल मीडियावर उमटली तीव्र नाराजी. चंद्रग्रहणाच्या तोंडावर लालबागच्या राजाचं विसर्जन. भाविकांना लालबाग गणेश मंडळाच्या वागण्याचं कोडं उलगडेना. लालबाग राजाच्या विसर्जनाचा घोळ. गुजरातच्या तराफ्यामुळे विसर्जन खोळंबलं. अखेर 14 तास वाट पाहून विसर्जित झाला लालबागचा राजा. अनेकांनी अनुभवला रक्तचंद्र दर्शनाचा थरारक अनुभव. चंद्रग्रहणाच्या दर्शनासाठी विज्ञानप्रेमी सरसावले. भाविकांनी केली ग्रहण काळात भगवंताची आराधना. ग्रहण संपल्यावर तीर्थस्थानी स्नानाला गर्दी. ज्यांच्याकडे कुणबी नोंद असेल त्यांनाच प्रमाणपत्र दिलं जाईल. आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शनी शिंगणापूर देवस्थानात आता पारदर्शकता. घोटाळा टाळण्याकरता 100 रुपयांची पावती फाडूनच अभिषेकासाठी शनी मंदिरात पुरोहितांची नेमणूक. मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीवरून विरोधकांना पोटशूळ का. रोहित पवार आणि इतरांच्या पोटात का दुखतंय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका. अवैध धंदे करणारे राजकारण्यांना हवे असतात. अजित पवार यांचं समर्थन करताना दिसतात. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची टीका. लक्ष्मण हाकेंना जास्त महत्व देऊ नका. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची टीका. बीडमधील गेवराईत लक्ष्मण हाकेंचं शक्ती प्रदर्शन. 2 भावांची दशा झालीये. त्यांना दिशा मिळावी. दोन्ही भावांच्या पक्षवाढीला हरकत नाही. आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला. धाराशिवच्या भूम तालुक्यात तिघांना बेदम मारहाण. पवनचक्कीच्या ठिकाणाचा फोटो काढला म्हणून गावगुंडांकडून मारहाण. तिघांपैकी एकाची प्रकृती गंभीर. राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत राडा. बँकेचे सभासद एकमेकांना भिडले. संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी. केडीएमसीच्या प्रसूतिगृहात नवजात बालकाचा मृत्यू. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. उत्तराखंडच्या नौगावमध्ये ढगफुटीसारखा पाऊस. एक घर ढिगाऱ्याखाली, 6 घरांमध्ये पाणी. उत्तराखंडमध्ये पावसामुळे हाहाकार कायम. हुती बंडखोरांनी केला इस्रायलच्या विमानतळावर ड्रोन हल्ला. इस्रायल आणि युती बंडखोरांमध्ये टोकाचा संघर्ष. हल्ल्यात रामोन विमानतळाचं भरपूर नुकसान.